नमस्कार. मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. या महिन्यात ट्रम्प आपल्या डोक्यावर बसलेत असं वाटायला लागलं आहे. रोज टॅरिफची काय न्यूज बघायची आणि त्याप्रमाणे मार्केट चालत आहे. तर इथे मार्केटमध्ये स्वावलंबन काही येत नाही, ते समजत नाही आहे मला सुद्धा. एवढं अवलंबून का? पण दिसतंय मात्र तसंच. ट्रम्प सारखे आपण पलटूराम म्हणतो ना तशापैकी झालंय. ट्रम्प सारखे यू टर्न घेत आहेत. यामुळं युरोपियन युनियननी रिटॅलिएटरी टॅरिफचा निर्णय स्थगित ठेवला आहे. उगीच वाईटपणा कशाला घ्या, बघूया काय काय होत आहे. अचानक जर निर्णय बदलला तर चांगलं आहे ना, म्हणून त्यांनी निर्णय स्थगित ठेवला आहे. आता मेक्सिकोमधून येणाऱ्या टोमॅटोवर 17% टॅरिफ लावला आहे. ब्राझीलमधनं कॉफी आणि ऑरेंज ज्यूस येतो त्याच्यावर 50% टॅरिफ लावला आहे. युक्रेन बरोबरचं युद्ध 50 दिवसात जर तुम्ही थांबवलं नाहीत, शांती वार्ता केली नाहीत, तर रशियावर टॅरिफ लावले जातील असं सांगितलं आहे. आणि रशियाकडून जे कोणी माल घेतात किंवा तेल घेतात, क्रूड घेतात, त्यांच्यावरही 100% टॅरिफ लावले जातील अशी एक घोषणा ट्रम्पनी केली आहे. आजकाल सगळं ट्रम्प जसं हलवतील तसं हलत आहे. FIIचं इंडेक्स शॉर्टिंग मोठ्या प्रमाणावर चालू आहे. मेक्सिकोवर 17% अँटी डम्पिंग ड्युटी लावली आहे. आज चीनचा डेटा आला. चीनची रिटेल विक्री 4.8%, त्यांचा GDP 5.2%, गेल्या वेळेला 5.4%, आणि त्यांचं इंडस्ट्रीयल प्रोडक्शन 6.8%, गेल्या वेळेला हे प्रोडक्शन 5.8% होतं. ब्रिगेड प्रत्येक वर्षी 1500 कोटी रुपये उभे करायला 1500 कोटी रुपये उभे करायला ब्रिगेडला बोर्डाने परवानगी दिली आहे. दीपक फर्टिलायझर, पेट्रोनेट LNG बरोबर रिगॅसिफिकेशन ॲग्रीमेंट त्यांनी केलं आहे. याप्रमाणे किंवा यानुसार पेट्रोनेट LNG 25 TBTU प्रत्येक वर्षाला रिगॅसिफिकेशन करेल. याची व्हॅल्यू 1200 कोटी रुपये आहे. आणि याच्यामध्ये ॲडिशन किंवा जादा 20% दिले जातील. ते कॉन्ट्रॅक्टच्या ड्युरेशनवर अवलंबून आहे. हे जर ड्युरेशन वाढलं तर 20% जादा पेमेंट केली जाईल. सन फार्माने वाद मिटवलाय. इन्सायटे बरोबर जो वाद चालला होता तो, त्यामुळे त्यांना लिमिटेड नॉन एक्सक्लुझिव्ह लायसन्स नॉन ऑन्कोलॉजीसाठी मिळालं आहे. म्हणून आज सन फार्मा म्हणा, दीपक फर्टिलायझर, पेट्रोनेट LNG, ब्रिगेड हे सगळे तेजीच्या बाजूने ट्रेड करण्यासाठी योग्य वाटतात. ॲस्ट्राझेनेका, दुर्वालुमाब हे जे सोल्युशन आहे ते सोल्युशन आयात करायचं,
त्याची विक्री करायची आणि डिस्ट्रीब्युशन करायची याला परवानगी मिळाली आहे. RVNL दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून RVNLला 447 कोटीसाठी LOA मिळाला. पॉवर मॅक 498 कोटीची ऑर्डर HJVN कडून आणि 53 कोटीची ऑर्डर झुआब कडून पॉवर मॅकला मिळाली आहे. रॅलीज इंडियाचा रिझल्ट खूप छान आला आहे. बरेच वर्षांनी हा रिझल्ट चांगला आला असं म्हणावं लागेल. प्रॉफिट 98% वाढले, रेव्हेन्यू 22.2% वाढलाय, तर मार्जिन 15.7% झालाय. दरवर्षी रॅलीज इंडिया 9 क्रॉप प्रोटेक्शन प्रॉडक्ट्स आणि 14 सीड प्रॉडक्ट्स लॉन्च करणार आहे. तेजसचा रिझल्ट तेवढाच कमजोर आलाय जेवढा रॅलीजचा चांगला. एबिटडा लॉस आहे 135 कोटीचा, रेव्हेन्यू 87% कमी झालाय, नेट लॉस 193.87 कोटीचा झालाय. त्यामुळे तेजस मंदीत राहील तर रॅलीज तेजीत राहील. रेल तेलला 264 कोटीची ऑर्डर कवचसाठी मिळाली आहे रेल्वेकडून. पातंजली 17 जुलैला बोनससाठी मीटिंग आहे. संभाव स्टील 47% ग्रोथ त्यांची व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्टमधून होती आहे असं मॅनेजमेंटकडून सांगण्यात आलं आहे. कोणते शेअर तेजीत कोणते शेअर मंदीत राहतील हे पाहूया. बाकी HCL टेक वगैरे रिझल्ट HCL टेक आणि टाटा टेक्नॉलॉजी दोन्ही रिझल्ट मी कालच्या संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये दिले होते. आणि वाईनच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारचा जो बेत चालला आहे 328 लायसन्सेस देण्याबाबत त्याचीही माहिती तुम्हाला मी संध्याकाळच्या व्हिडिओत दिली आहे. तेजीत कुठले शेअर राहतील ते पाहूया. PB फिनटेक, इंडिगो, रॅलीज इंडिया, ॲस्ट्रल, KEI, सन फार्मा, दीपक फर्टिलायझर, उषा मार्टिन, RVNL, CCL प्रॉडक्ट्स, कारण फ्युचर्समध्ये कॉफीचे भाव वाढलेले दिसत आहेत. कल्याण ज्वेलर, कारण कल्याण ज्वेलरनी ॲसेट लाईक मॉडेलवर काम करणं चालू केलं आहे, त्यामुळे कल्याण ज्वेलरचं टार्गेट वाढवून आलं आहे. युनियन बँक, पेटीएम, टाटा टेक, अंबर एंटरप्राइजेस, मुथूट, ग्रॅन्युअल्स, कालसुद्धा ग्रॅन्युअल्समध्ये तेजी होती, कोफोर्ज, HCL टेक, पण HCL टेकची सुरुवात मात्र मंदीत होईल आणि नंतर जर बघितलं तर पूर्वी लॉस किती होता त्याचं कंपेअर केल्यानंतर सुधारणा दिसते आहे, तर त्याप्रमाणे मग शेअर कन्वर्ट होईल, पण सुरुवातीला ओपन झाल्यावर मंदीत राहील. पर्सिस्टंट, रॅलीज इंडिया, PG इलेक्ट्रोप्लास्ट, रेलटेल, पेट्रोनेट LNG, CESC, बँक ऑफ बरोडा, मॅक्स हेल्थ, हिमाद्री स्पेशालिटी, रेलटेल, रेडिंग्टन, पिरामल फार्मा आणि एलॉन मस्कच्या टेस्ला गाड्यांची शोरूम मुंबईत
BKCला उघडते आहे. तर टेस्लाच्या संदर्भात म्हणजे टेस्लाला जे कंपोनंट्स सप्लाय करतात त्याच्याकडे लक्ष द्या. कदाचित त्याच्यामध्ये काही ॲक्शन दिसण्याची शक्यता आहे. तर मला जे टेस्लाच्या संदर्भात शेअर्स मिळाले ते मी तुम्हाला दिले. बघा त्याच्यात काही ॲक्शन दिसते आहे का तरच ट्रेड घ्या. सुप्रजित इंजिनिअरिंग, वायरॉक हे लाईटिंग पुरवतात. सुप्रजित इंजिनिअरिंगचीच ती शोरूम आहे. सुंदरम फास्टनर, झेडएफ स्टिअरिंग, पॉवर मॅक, लिवा, बुपा. तर बघा काय होत आहे. काल सोना BLWमध्ये ॲक्शन होती आणि मेदांतासुद्धा काल चांगला क्लोज दिला आहे. तर आज बघा काय होत आहे. एन्ड्युअरन्स आणि कार्बोरॅन्डम युनिव्हर्सल मंदीमध्ये IT सेक्टर मंदीत राहील. त्याच्याचबरोबर TCS, HCL टेक आणि तेजस हे शेअर मंदीत राहण्याची शक्यता आहे. पण अजूनही मार्केट व्होलटाईलच राहील. भारताच्या दृष्टीने बघायचं झालं तर महागाईचे आकडे चांगले आहेत. होलसेल असो रिटेल असो. त्यामुळे पुढच्या RBIच्या मीटिंगमध्ये आणखीन एकदा 0.25 एवढा रेट कट होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. तर त्या दृष्टीने काय काय होत आहे हे आपण बघूया. पण मार्केट एकतर व्होलटाईल राहील, एकतर मंदीच्या बाजूनी झुकलेलं राहील. पण पूर्णपणे मंदी किंवा पूर्णपणे तेजी असा ट्रेंड मार्केटमध्ये दिसेल असं वाटत नाही आहे. आणि जे जे अर्निंग्ज येतील त्या अर्निंग्जप्रमाणे मार्केट रिस्पॉन्ड करत आहे. कारण आता मार्केट चांगल्यापैकी मॅच्युअर्ड झालं आहे. मॅनेजमेंट काय सांगते आहे म्हणजे रिझल्ट एक आला आहे आणि मॅनेजमेंट जर होपफुल असेल पुढच्या क्वार्टरसाठी किंवा त्याच्या पुढच्या क्वार्टरसाठी तर मंदीतून पटकन शेअर तेजीतसुद्धा येतो आहे. त्यामुळे तुम्ही गाफील राहू नका. काळजीपूर्वक ट्रेड करा आणि ट्रेडिंगचं व्हॉल्यूम कमी ठेवा. बघूया 9:15 वाजता. नमस्ते.